म्हणजे आपण म्हणतो ना, घरची शेती असेल आणि त्याला जोडीला आपण दूधधंदा चालू केला, तर आपल्याला आयुष्यात काहीही प्रॉब्लेम येत नाही. पण सगळं जर विकत करून घ्यायचं म्हटलं ना, तर आपला प्रॉफिट हा निम्म्याला पण कमी होऊन जातो. दूध व्यवसायामध्ये ची गुरुकिल्ली एकच, गाई दरवर्षी डिलिव्हरी होणे आणि डिलिव्हरी झाल्यानंतर पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये त्या गाभरावून जाणे. तरुण पिढीनी आणि नवीन पिढीनी पावसाळ्यात कधीच चालू करू नये. तर ज्यावेळेस आम्ही शाळा, कॉलेजमध्ये होतो, त्यावेळेस पहिल्या 5 मध्ये ज्या मुली असतात त्यात मी पण होते. माझ्याही मैत्रिणी आज कोण पी-एस-आय आहे, कोण आय-टीमध्ये जॉबला आहे, कोण चांगलं फार्मासिस्ट आहे. आमच्याकडे सुरुवातीला 1-2 गायी पहिल्या 5-6 महिन्यातच मेल्या. गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही हा धंदा करतोय. 4 ते 5 वर्षामध्ये आम्ही 2 ट्रॅक्टर, 2-3 गाड्या, 4 व्हीलर, बंगला आणि छोटे-मोठे किरकोळ डेली बेसिसवरचे खूप सारे खर्च. मुलगा आहे माझा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. दूध धंदा जो आहे ना, तो पूर्ण चाऱ्यावरती आणि पशुखाद्यावरतीच आहे. आणि 2 पासून आज 30च्या घरात लहान-मोठ्यांसहित 100% आहेत सगळे. आज आपल्यासोबत असणार आहेत रुपाली जोरेताई, ज्यांचं शिक्षण आहे MSc मॅथ. त्यांनी शिक्षिकेची नोकरी सोडून 2022 साली दूध व्यवसाय सुरू केला. त्यांच्यासोबतच त्यांचे पती जे होते त्यांनी सुद्धा नोकरी सोडली आणि दोघांनी मिळून घरी असलेल्या 2 गायींपासून दूध व्यवसायाला सुरुवात केली. त्यांचा दूध व्यवसायातील प्रवास, आलेल्या त्यांच्या अडचणी या संबंधित सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर ताई, नमस्कार. नमस्कार दादा. तुमचा एकदा परिचय देता मला? माझं नाव रुपाली सतीश जोरे. आम्ही सिन्नर तालुका गावाचं नाव लक्ष्मणपूर इथे राहतो. हं, शेतकरी आहोत, दूध उत्पादकही आहोत. त्यासोबत बऱ्यापैकी शेतीची आणि ही पण कामं हँडल करतो आम्ही. हं, हं. आता जसं की मी सुरुवातीला म्हटलेलंच आहे, की तुम्ही शिक्षिकेची नोकरी सोडली आणि त्यासोबतच तुमचे जे पती होते त्यांनी देखील नोकरी सोडली. तर मला सांगा, की हा दूध व्यवसाय करायचा कधी विचार डोक्यात आला आणि का वाटलं, की आपण नोकरी सोडून सुरू करावा? इतका काही ट्रबल नव्हता, पण शिक्षिकेची नोकरी करत असताना बरीचशी कामं करावी लागती. मुलांची तर करावंच लागतात. त्या व्यतिरिक्त त्यांच्या संस्थेची पण एक्स्ट्रा कामं करावी लागती. घरी येऊन पण त्यांची कामं कंप्लीट होत नाही. अशा वेळी आपण घरची कामं करून दिवसभर निवांत किंवा 2-3 तास तर आपण रिलॅक्स करूच शकतो. आणि घरी छोटं मुलगा होतं, सासू-सासरे होते. त्यांनाही सांभाळून सगळं हँडल करणं योग्य असतं. म्हणून केला आम्ही तो विचार. हं, हं. आता तुमचं ज्यावेळेस शिक्षण झालं म्हणजे शिक्षण तुमचं झालेलं आहे MSc मॅथ्समधून आणि तिथून तुम्ही नोकरी करत आहात. किती वर्ष नोकरी केली? अ, 2 वर्षाच्या आसपास केली. हं, हं, हं. आणि तुमचे जे पती होते ते कुठे नोकरीला होते? ते सिन्नरला एम-आय-डी-सीमध्ये कंपनीत कामाला होते. हां. त्यांना अप-डाऊन करायला 1-1.5 तास जायला, 1-1.5 तास यायला. मग सेकंड शिफ्ट, नाईट शिफ्ट हं, हा बराच हं, प्रॉब्लेम होता. हं. आता मग घरच्या गायींपासून तुम्ही ज्यावेळेस 2 गायींपासून सुरुवात केली, काय परिस्थिती काय परिस्थिती होती दूध व्यवसायाची? त्यावेळी दूध व्यवसायाची परिस्थिती म्हणजे अक्षरशः ₹22-23 दुधाला रेट होते. सरकी कांडीचे रेट तेव्हा कमी होते. ते काय एका पॅरलल लेव्हलमध्येच चालतात. जर दुधाचे भाव वाढले तर ते पण रेट वाढतायत. ते वाढले तर दुधाला अर्ध्या 1 रुपयानी फरक पडतो. पण मग तेव्हाची हं, परिस्थिती खूपच कमी होती. तेव्हा काय दुधाला इतकं मार्केटही नव्हतं आणि हं, पण मग परवडत होतं. तरीही 2 गायींचा त्यावेळी सुद्धा जर ती गाय 20-20 लिटर दूध देत होती, तर तिचे पण आमच्या म्हणजे माझ्या स्वतःच्या वैयक्तिक इतके पैसे यायचे त्यांचे. त्यामुळं आम्ही पण करू म्हटलं चला, काही प्रॉब्लेम नाही येणार. दूध व्यवसायाबद्दल मग तेच ना, आम्ही ज्यावेळेस शिक्षकाची मी टीचरचा जॉब केला, त्यावेळी मला अक्षरशः 12 ते 15 पर्यंत पेमेंट होतं. मग घरी बसून आणि काय एखाद तास पण नाही, 2 गाईंना किती वेळ लागायचा. तर तेवढं काम करून पण तेवढं आरामशीर यायचं. मग कशाला एवढी पळपळ धाव-धाव करायची. 10 किलोमीटर लांब जायचं. त्यांची सगळी कामं करीत बसायची. त्यापेक्षा आपलं घरी करून ओके राहतं. तुमचं ज्यावेळेस शिक्षण झालं म्हणजे तुमचं MSc मॅथ्समधून शिक्षण झालं, तुम्ही शिक्षिकेची नोकरी केली आणि त्यानंतर तुम्ही दूध व्यवसायात उतरला. ज्यावेळेस हे सगळं तुमच्या माहेरी समजलं, तर काय प्रसंग होता तो? माहेरी त्यावेळी समजलं ती पण गोष्ट ठीक आहे. पण आजपर्यंत आमचे वडील सांगतात, की "कशाला एवढ्या गाई करत्या? कशाला हाल करून घेत्या?" त्यांना आम्ही दरवेळी सांगतो, "आम्ही थोडं वाढवणार आहे, अजून वाढवणार आहे. ब्रीडिंगवरती काम करू आम्ही. अजून 2-4 जण माणसं हाताखाली ठेवू."
पण त्यांना असं वाटतं, की हे टेन्शनचं काम आहे, कंटिन्यू सारखं त्याच्यात. आता जवळ-जवळ आम्ही 4-5 वर्ष इथं आहे. एक पण दिवस असा गेला नाही, की आम्ही संध्याकाळी गोठ्यात नाहीये, दूध काढायला नाहीये, सकाळी असं एक पण झालेलं नाही, एक पण दिवस. अक्षरशः माणूस तर आम्ही आजपर्यंत ठेवलेला नाही कधी. कारण दुसऱ्यांच्या भरोश्यावरती पण काही नाही आणि सपोर्टचं सासू-सासऱ्यांचा पण सुरुवातीला नव्हता. त्यांनाही अजून असंच वाटतं, एवढे शिकले होते, बाहेर जॉब करायचा. पण मग त्यामागचा ट्रबल मुलांचा आणि त्यांना पण जी छोटी मुलं असते त्यांना पण खूप कष्टातून फेस करावं लागतं. मग अशा परिस्थितीत घरी गावाकडे राहून शेती करून, दूध व्यवसाय करून ओके होऊन जातं. आता मग पहिले 6 महिने किंवा पहिल्या वर्ष तुमचा ॲडजस्ट व्हायला टाइम गेला का दूध व्यवसायात? पहिले 6 महिने ॲडजस्ट व्हायचं असं काही नाही. सुरुवातीला 2 गाया होत्या. मग आम्हाला सुरुवातीला भांडवल पहिले उभं करावं लागलं. आम्ही बिना शेडचं 1 वर्षभर गायी सांभाळल्या. 4 गायी पहिल्या वर्षी आम्ही खरेदी केल्या. शेड पण नव्हतं, त्यांना गव्हाणी पण नव्हत्या. अक्षरशः पाण्याच्या टाक्या कापून, कट करून त्यांना कडानी पाईप बसवून त्याच्यात आम्ही गायांची सोय केली होती सुरुवातीला. मग टप्प्याटप्प्याने वाढवलं. आणि 2 पासून आज 30च्या घरात लहान-मोठ्यांसहित 100% आहेत सगळ्या. त्या ज्या 2 गायी होत्या, त्या साधारणतः दूध किती देत होत्या सुरुवातीला? सुरुवातीलाही त्या 20 लिटर दूध द्यायच्या आणि आपल्या घरच्या होत्या 35% वरीच्या त्या गाय होत्या. आजही त्या आपल्या गोठ्यात आहे. दरवर्षी नियमित प्रमाणे त्या डिलिव्हरी पण करतात. हं, हं. तुम्ही 2 गायींपासून तुमचा खूप मोठा प्रवास झालेला. आता 2 गायीपासून आपल्याला गायी वाढवायचेत. तर गायी वाढवताना आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे? गाई वाढवतानी काळजी असं विशेष काही नाही बरं का. चाऱ्याचं नियोजन केलं पाहिजे. दरवर्षी थोडा-थोडा चारा वाढवीत राहिलं पाहिजे. विकतच्या चाऱ्यावरती सुरुवातीला परवडत नाही बरं का. नंतर परवडू शकतं. पण तुम्ही ब्रीडिंगवरती काम करावं लागतं आणि 2 गाई ते 30 गाई करणं आम्ही 3 ते 4 वर्षातच केलं. म्हणजे जर त्यांना आपण त्या रेग्युलर हिट असतील आणि त्यांचं गाभ राहण्याचं हे रेग्युलर असेल, तर आपण त्यांना सॉर्टेड पण भरू शकतो. सॉर्टेड भरल्यानंतर त्यांना 100% कालोडीच होत्या. ते 2 वर्षात डबल व्हायला पण टाईम लागत नाही त्यांना. हं, हं, हं. ज्यावेळेस तुमच्या 2 गायी होत्या, मला सांग की तुम्ही कोणत्या गोष्टी सुरुवातीला करायला सुरुवात केली? म्हणजे शेड कसं होतं? शेडचं नियोजन कशाप्रकारे केलं? काय विचार डोक्यात होते? सुरुवातीला 2 गायी होत्या. त्यामुळं शेण भरायला, त्यांचं करायला इतकं काही त्रास देत नव्हता. मग ते 2च्या नंतर 6 झाल्या. तेव्हाही मी केलं आम्ही एवढं. मग नंतर असं हळू मुक्त गोटीची चणचण भासायला लागली. कारण जेणेकरून अ, शेण काढणी कमी होईल आणि पाणी पण त्या स्वतः पितील, स्वतः उठतील, बसतील. हे मग तिथून पुढे त्याचा आम्हाला गरज भासायला लागली. जेव्हा 10 गायी झाल्या सुरुवातीला, मग आम्ही निर्णय घेतला, की आता आपण मुक्त गोठा करू. तेव्हा शेडची लांबी रुंदी 30 बाय 20 ची केली होती. तेही शेड आपल्याला पुरलं नाही. त्यानंतर मग आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो. तिकडं पण पुढच्या वर्षी लगेच तेच ऊस तोडून दुसरीकडे पण केलं आणि ह्या वर्षी तर 50 बाय 30चं पुन्हा अजून एक बांधणी केली. आता आपले शेड किती आहेत आणि एकूण किती जागेत नियोजन आहे? 2 शेड आहेत आपले 10 गुंठ्याचं आपलं नियोजन आहे. एक 40 बाय 25चं आहे आणि दुसरं 50 बाय 30चं आहे. दुसरं जे आहे ते मुक्त गोठ्यावरती आहे. जनावरांना सावलीसाठी आहे आणि पावसाळ्यात पण खूप पाऊस लागतो. इकडं गोठ्यामध्ये एवढी सगळी जनावरे, गायी बसू शकत नाही. म्हणून मग ते त्याची गरजच होती. मग पावसाळ्यात थोडाफार त्रास होतो का मुक्त गोठा असलं तरी? तरुण पिढीनी आणि नवीन पिढीनी पावसाळ्यात कधीच चालू करू नये. पावसाळा इतके भयंकर दिवस नाही. हं. गायांना मस्टर्डी होणं, गाय आजारी पडणं, सर्दी, खोकले, न्यूमोनिया हे कंटिन्यू येतं. त्यामुळं पावसाळा म्हणजे भयंकर ही दूध उत्पादकाची एक परीक्षा असते त्या काळामध्ये. हं, हं, हं. आता दूध व्यवसाय करताना मला सांगा की जागा कशी असली पाहिजे? जर आपल्याला दूध व्यवसाय करायचा असेल तर? जागा ही थोडी उंचवट्यावरती असली पाहिजे, जेणेकरून हवा मोकळी राहते आणि कुठलेही आजार पटकन अटॅक करत नाही. तिथं जो मुरूम टाकतो आपण शेडमध्ये आणि मुक्त गोठ्यामध्ये, तो पण चांगला क्वालिटीचा असला पाहिजे. त्यावरती गाया रिलॅक्स करू शकत्या, अशा पद्धतीचा असला पाहिजे. ज्यावेळेसपासून तुम्ही दूध व्यवसाय सुरू केला, त्यावेळेस एक महत्त्वाचा प्रश्न असतो दूध व्यवसायात म्हणजे गाय वाढवताना, गायी वेळेवर हिटवर येणं महत्त्वाचं असतं. त्यासोबतच गायी वेळेवर तिचं वेत होणं महत्त्वाचं असतं. तर या गोष्टी तुम्ही कशा शिकला? दूध व्यवसायामध्ये सक्सेस ची गुरुकिल्ली एकच, गाई दरवर्षी डिलिव्हरी होणे आणि डिलिव्हरी झाल्यावर नंतर पहिल्या 2 ते 3 महिन्यामध्ये
त्या घाबरवून जाणे. हे जर आपल्याला जमलं, तर तो गोठा कधीच बंद पडू शकत नाही. आता त्याच्यासाठी आम्ही काय करतो, CRS पावडर सगळीकडे आहे. मिनरल मिक्सचर म्हणून ती वापरली जाते गाई व्यायच्या वेळेस आणि डिलिव्हरी झाल्यानंतर पण 1-2 महिने ज्यांना परवडत नाही मिनरल मिक्सचर घालायला, त्यांनी लईत लई 1-2 महिने घालणे. चाऱ्याचं व्यवस्थापन ठेवणे व्यवस्थित. त्याच्यावरती कुठलाही प्रॉब्लेम येत नाही. आज आमच्या गोठ्यावरती 5 प्रकारचा चारा आहे. त्यामुळे आम्हाला 2 ते 3 महिने मिनरल मिक्सचर घातलं तरी जमून जातं. आमच्या गोठ्यात एकही गाई अशी खाटी राहत नाही. त्या गाभण राहणारच 100%. तुमच्या मैत्रिणी असतील, त्यांचा तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? सुरुवातीला कसा होता आणि आता कसा आहे? हां, तर ज्यावेळेस आम्ही शाळा कॉलेजमध्ये होतो, त्यावेळेस पहिल्या 5 मध्ये ज्या मुली असतात त्यात मी पण होते. माझ्याही मैत्रिणी आज कोण PSI आहे, कोण IT-मध्ये जॉबला आहे, कोण चांगला फार्मासिस्ट आहे. म्हणजे पण त्यावेळी काय झालं, आपले जे मराठा समाज राहतो, त्यांना ते मेरिट म्हणा, बऱ्याच ठिकाणी जास्त पैसे भरावे लागतात, फी पण पूर्ण भरावी लागते. मग त्यावेळी इंजिनिअरिंग करायची असून पण मी ग्रॅज्युएशन करण्यास निर्णय घेतला आणि ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. पण ते कंप्लीट करत असताना 100% माहीत होतं याच्यावरती आपण फुलफिल होणार नाहीये. कारण MSc करून सगळ्यांनाच कधी जॉब भेटत नाही. तर मग अशा वेळी काय करणार? मग आमचं बॅकग्राऊंड पण शेतीचंच होतं. वडीलही शेतकरीच आहेत. मग लग्न करायच्या वेळेसही आम्ही शेतकरीच बघितलं, शेतकरीच कुटुंब बघितलं. पण जॉबही होता तेव्हा त्यांना. मग मी जॉब करायचा निर्णय घेतला, पण ते काय फुलफिल होतच नव्हतं. मग तिथून पुढे आम्ही शेतीकडे वळालो, दुग्ध व्यवसायाकडे वळालो. आज मैत्रिणींचा बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे प्लेन आहे. म्हणजे त्यांना आज ती जाणीव होती, की काहीतरी केलंय हो, म्हणजे एवढं शिकल्याचा काहीतरी झालंय यांच्याकडून. एका महिलेला दूध व्यवसायात येणाऱ्या कोणत्या कोणत्या अडचणी असतात? महिलेला तर जास्तीत जास्त शारीरिकच अडचण येते. कारण तिला चाऱ्याची पेंडी पटकन उचलत नाही. म्हणावं तेवढी ती कॅपॅसिटी नाही. दुग्ध व्यवसाय म्हणजे ताकदीचाच व्यवसाय आहे. तिथं तुम्हाला 40 लिटरचा कॅन उचलायचा आहे, 20 लिटरची किटली उचलायची आहे. तुमच्याकडे 30 जनावरे असतील तर तुम्हाला कमीत कमी 6 ते 7 घासाचे ओझे उचलायचे आहे. शारीरिक अडचणी व्यतिरिक्त काही नाही. जर स्त्रीची मानसिक तयारी असेल, तर ती काहीही करू शकते. आता तुम्ही काय काय करता मग दररोज आणि तुमचे पती काय काय करतात? हो, डेली रुटीनमध्ये आमचं सकाळी उठल्यानंतर आदल्या दिवशी आम्ही कुटी करून ठेवलेली असती, कॅरेट पण भरून ठेवलेल्या असत्या. सकाळी उठलो, गायांना पाठीमागचं गेट मोकळं करून देणार. ज्याच्या त्याच्या ठिकाणी जाऊन उभ्या राहणार. कोणतीच कोणाला मारत पण नाही, काहीच नाही. आम्ही आमचे कॅरेट उचलणार, त्यांच्या पुढे टाकून देणार. त्यांचं फीडिंगचा टाईम झालाय, तर एक जण पुढे चारा टाकतो, एक जण पाठीमागे लगेच मिल्किंगला स्टार्ट करून देतो. म्हणजे ते दोन्ही पण कामं सोबत होऊन जातात. 1 तासाचं काम असतं ते 1 तासात ते उरकून जातं. त्यानंतर त्यांचा चारा खाऊन झाल्यानंतर फीडिंग असतं. हं. फीडिंगचं टाईम 15-20 मिनिटं जातं. कोणाला कसली औषधं, कोणाला कसल्या गोळ्या, जसं त्याचं ठरलेलं असतं त्यानुसार ते द्यायचे, की सकाळी आमचं लईत लई 2 तासात सगळं उरकून जातं. हं. हो. तर मग 2 तासात ते उरकल्यानंतर 3 वाजता आम्ही पुन्हा चाऱ्याला बिलगतो. त्यावेळी घास कापण्यासाठी आम्ही मशीन घेतलंय आता मागच्या महिन्यापासून. आधी आणि गिलनी गवत आहे आपल्याकडं. ऊस क्रॉसचं नेपियर आहे, मका क्रॉसचं नेपियर. हे सगळे दुपारच्या वेळी आपण चारा कापणी करून घेतो. आपली गाय सुरुवात करताना गाय गोठ्यामध्ये आणायच्या आधी म्हणजे नवीन जे तरुण या व्यवसायात उतरतात, गाय गोठ्यामध्ये आणायच्या आधी कोणती त्यांनी आधी तयारी केली पाहिजे, मगच या व्यवसायात उतरला पाहिजे? याच्यात सगळ्यात मोठं नियोजन म्हणजे चाऱ्याचं नियोजन आणि गाईकडं लक्ष देणे. निदान सकाळ-संध्याकाळ आपण तिच्याकडे जाऊन बघणे, की ती काय करतीये, कसं करतीये आणि अनुभवातूनच शिकतो माणूस. काही सुरुवातीला अनुभव नसतो. आमच्याकडे खूप डिफिकल्टी आल्या सुरुवातीला. आमच्याकडे सुरुवातीला 1-2 गायी पहिल्या 5-6 महिन्यातच मेल्या. ते प्रॉब्लेम येतोच. पण त्या अनुभवातून शिकतो मग. आत्ताची परिस्थिती अशी आहे, की त्या गाईकडे बघितल्यानंतर पण कळतं, हिचा प्रॉब्लेम काय आहे? हिला ताप आलाय? का हिला अजून लंपीच आहे? की मस्टर्डीचा प्रॉब्लेम आहे? हं. ते अनुभवाच्या गोष्टी आहेत सगळ्या. आता मला सांग की आपल्या गोठ्यामध्ये किती गायी आपण खरेदी केल्या आणि किती आपण तयार केल्यात सगळ्यातल्या मिळून? सुरुवातीला 2च गायी होत्या. मग पहिल्या 4 ते 6 पहिल्या वर्षामध्ये 4 गायी खरेदी केल्या म्हणजे त्याचा 6 झाल्या पहिल्या वर्षी. हं. दुसऱ्या वर्षी आम्ही 4च गायी खरेदी केल्या. एकूण आम्ही फक्त आतापर्यंत 8 गायी
विकत घेतल्या आहेत हं. आणि बाकीच्या सगळ्या कालवडी आम्ही घरी तयार केलेल्या आहे. पहिल्या ज्या 2 होत्या आणि 4 होत्या, त्या 6च्या पहिल्याही वर्षी त्यांना कालवडी झाल्या. त्या आज आपल्या गोठ्यामध्ये व्यवस्थितपणे अ, डिलिव्हरी झाल्यानंतर दूध देतायत. पहिलं यावेळीच खाली झाल्या आहेत त्या. दुधाची कॅपॅसिटी किती आहे गायींची? आपण जर ब्रीडिंग केलं तर आपल्याला लगेच समजतंय, की आपली ही गाय जर 20 लिटर देतीये, तर तिची कालवड पहिल्या हिताला पण 20 देणार, नाहीतर 18-100% देणार. ब्रीडिंगची जर असेल, चांगली जर क्वालिटीची गाय असेल, तर ती देणारच. तुम्ही एक शब्द जो सतत या व्हिडिओमध्ये बोलत आहात तो म्हणजे ब्रीडिंग. तर ही ब्रीडिंग संकल्पना किती महत्त्वाची आहे इथून पुढे दूध व्यवसायात जाताना? ब्रीडिंग संकल्पना आहे ना, ही खूप म्हणजे खूप अति महत्वाची आहे. कारण जे आपल्याकडे सुरुवातीला आपल्याकडे जनावरं होती. कोणाकडे 35% च्या गायी आहेत, कोणाकडे 50% च्या आहेत, एच-एफ आहे, जर्सी आहे. पण त्यांचं व्यवस्थित ब्रीडिंग होत नाही. त्यांच्याकडे नीट लक्ष दिलं जात नाही. आपला महाराष्ट्र पंजाब आणि हरियाणाच्या खूप मागे येतो. एक नंबर पंजाब येतं, हरियाणा येतं. त्यांच्याकडे खूप ब्रीडिंगवरती कामं केलेली आहेत. त्यांच्याकडं 6-6, 7-7 जनरेशनपर्यंत कालवडी आहेत. आपल्याकडे 4 वर्षामध्ये 4 जनरेशनची कालवड आपल्याकडे आहे. अजून छोटी आहे ती 4-5 महिन्याची. पण मग ब्रीडिंग वरती आपण लक्ष देऊन करणं खूप गरजेचं आहे. पहिली तर गाय आपली 20 लिटरची असेल, तर तिची पुढची कालवड जी आहे तिने 22 लिटर हे 100% दिलंच पाहिजे. आणि काय होतं आपल्याकडे जर 20 लिटरची गाय असेल, तर आपल्याला हा शेतातला आणि घरचाच चारा करावा लागतो. हं. जर ती गाय ब्रीडिंगची असेल आणि 26-27 लिटरच्या पुढे ती जर दूध देत असेल, तर आपल्याला अशा वेळी विकत चारा घेऊनही गोठा सांभाळायला काही प्रॉब्लेम येत नाही. हायेस्ट दूध देणारी गाय किती आहे आपली गोठ्यामध्ये? हायेस्ट देणारी आमच्याकडे 30 लिटरची एक आहे. 30 लिटरची. आता हा दूध व्यवसाय जर आपण बघितलं तर प्रामुख्याने आता भरपूर जण एच एफ गायीकडे वळताना दिसत आहेत. तर मला सांगा की एच एफ गायी पालन का महत्त्वाचं आहे आणि एच एफ गायीची काय वैशिष्ट्य आहेत? याचे गाई पालन करणं, मग आता मी तेच सांगितलं, जी 35% ची आपल्या गोठ्यावरची घरची गाय आहे, ती सुरुवातीला लईत लई 14-15 लिटर दूध देते. मग तिला सरकी घालायला परवडत नाही, कांडी घालायला परवडत नाही. समजा एखाद वेळी विकत चारा घ्यावा लागला, तर तो घ्यायलाही परवडत नाही. कारण तिची कॉस्टिंगच नाही ना तेवढी. पण त्याच ठिकाणी जर ब्रीडिंगची आणि एच-एफची जर गाय असेल, तर ती 20-22 आरामशीर देते. तिच्या दुधातून तिचीही उपजीविका होते आणि आपली पण 100% होते. या व्यवसायात एका आजाराला भरपूर जण भितात, म्हणजे तो आजार म्हणजे दगडी म्हणजेच मस्टॅटिस. तर तो आपल्या गोठ्यामध्ये आला का आणि त्याच्यावर जर एखाद्याला उपाय करायचे असतील तर कोणते उपाय सांगाल? आपल्या गोठ्यामध्ये दगडी मस्टर्डीजच नाही तर कसाच साधा पण मस्टर्डीज नाहीये. कारण काय होतं पावसाळ्यामध्ये चिडचिड आणि घाण राहते. मुक्त गोठ्यावाल्यांना याचा प्रॉब्लेम खूप सारा येतो. कारण मुक्त गोठ्यामध्ये शेण साचलेलं राहतं. त्यात पाणी पडलं म्हणजे ते पूर्ण त्याचा चिखलच झालेला राहतो. ते गायांच्या काही उपयोगाचं नाही. अशा वेळी मग आपण गाया बांधून ठेवतो. खाली व्यवस्थित साफ-सफाई ठेवतो आणि समजा ज्या मोठ्या जास्त दुधाच्या गाया आहेत ना, त्यांना आपण डिपिंग करतो. डिपिंगचं जे एक लिक्विड येतं मेडिकलमध्ये त्याचा कपही असतो. दूध काढून झाल्यानंतर डिपिंग करून टाकायची. त्याच्यावर अर्धा तास गाईंना बसू द्यायचं नाही. काहीतरी खायला टाकायचं. म्हणजे भूस वगैरे जरी टाकून दिलं, तरी त्या खातात त्या नादानी आणि उभ्या राहतात. अर्धा तास जर त्या बसल्या नाही, तर मस्टर्डीज हा कधीच येत नाही. कारण ते खाली शेणावरती बसल्यानंतरच त्याचा प्रॉब्लेम येतो. बॅक्टेरिया त्यात इन्व्हॉल्व होतात. जो दूध व्यवसाय आहे त्यामध्ये तुमचा आता दररोजचा चारा काय काय असतो आणि किती क्षेत्रात चारा आहे तुमचा? चारा आपल्याकडे आता 5 प्रकारचा चारा आपण डेली बेसिसवरती देतो. कारण काय होतं, आपण 5-6 प्रकारचा जर चारा दिला, तर जास्त मिनरल मिक्सचरवरती अ, पैसे वेस्ट करण्याची गरज पडत नाही आणि ते करावं लागतं, पण कमी प्रमाणात करतो आपण. आपल्याकडे आता ऊस क्रॉसचा आहे, मका क्रॉसचा आहे आणि मेथी घास पण आपण एक सगट 1-1.5 एकरावरती केलेला आहे. त्याला जोडून ऊस पण देतो आपण आणि याच्यावरती त्यांचं एक हे म्हणून टोकळा म्हणून आपल्याकडं गहू-भुसा पण आहे. जोडूनच मका मुरघासाची मका पण असते. किती वेळा चारा टाकला जातो दिवसातून? दिवसातून 2दाच टाकला जातो. सकाळी मिल्किंग वेळेस आणि संध्याकाळी मिल्किंग वेळेस. हं. आता काही ठिकाणी आपण बघतो म्हणजे जो पारंपरिक व्यवसाय चालत आलेला आहे दूध व्यवसाय, त्यामध्ये सतत चारा टाकला जातो. तर तो किती योग्य आहे? सतत चारा टाकणं आम्ही पण सुरुवातीला तेच केलंय. ज्यावेळी आमच्याकडे 2 गायी होत्या. आण इकडून गवत, आण तिकडून घास, हे आलं का ते टाक. ते पण पण काय होतं त्याच्यावरती त्या गायांना आहे ना एक शेड्यूल नाही राहत.
त्या कधी पण ओरडतात, कधी पण आपण दिसलं तरी लगेच चालू होऊन जातं. कारण त्यांना असं वाटतं, की आम्हाला चाराच घेऊन आले. ते एक मग फिक्स नसतं. मग त्या ठिकाणी 4-5 जर गायी असतील, त्यांच्या ओरडून-ओरडून अक्षरशः डोकं पण बधीर होतं आणि सगळ्यात मेन म्हणजे त्यांचं रवंथ कमी होतं. जर त्यांचं रवंथ झालं नाही, तर मग ते मिल्किंगला पण प्रॉब्लेम देतं. ज्या प्रकारे मी तुमचं थोडीशी माहिती बघितली, तर आपल्या फार्मचं नाव आहे जोरे पाटील काऊ अँड गोट फार्म. तर त्यामध्ये गोट फार्मची संकल्पना काय आहे आणि तुमच्या शेळी होत्या का आधीपासून? सुरुवातीला ज्यावेळेस आपल्याकडे 4-5 गायी होत्या, त्यावेळी शेळी पण होत्या आपल्याकडं. 5-6 शेळ्या होत्या. त्यांना पण 2-2 पिल्ले व्हायची. मग आम्ही पण ते लहानाचे मोठे करायचो. 7-8 महिन्याचे केले की विकून टाकायचो. आणि त्यानंतर मग आम्ही शेळ्या पण काढून टाकल्या आणि आम्ही डायरेक्ट पिल्ले, बकरे, बोकडे आणि पाटी आणायला लागलो. त्यांना पण लहानचे मोठे करायचो, विकून टाकायचो. आता सध्या आपल्याकडे ते नाहीयेत. कारण पावसाळा आहे. पावसाळ्यात खूप सारी चिड असती. त्यांना ते चारा पण व्यवस्थित खात नाही या दिवसामध्ये. बघू हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात आपण 100% करतो ते नियोजन. हं, हं. मला सांगा, की आता तुम्ही शेळी पालनतर करतच होता, गोट फार्मिंग तर करत होता. मला सांग, की इतर व्यवसाय, गोट फार्मिंग असेल किंवा शीप फार्मिंग असेल आणि दूध व्यवसाय, दोन्हीमध्ये काय फरक आहे आणि दूध व्यवसाय का चांगला आहे? हं, हं. तर काय होतं आपण शेळी पालन करतो. त्यात आपण पिल्ले लहानची मोठी करतो आणि 4 ते 10 महिने जेवढे दिवस आपण त्यांना त्यांना आपल्या गोठ्यावरती ठेवू, तेवढे दिवस आपल्याला पैसे भेटत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आजच्या डेली बेसिसवरती आपल्याला जीवन जगत असताना खूप पैशाची रोजच गरज असते. मग एवढे 6-7 महिने वेळ काढायचा, तेवढे दिवस इकडून-तिकडून ॲडजस्ट करायचे. मग हे विकले का त्यांना परत नेऊन द्यायचे. यापेक्षा आपल्या गाई धंद्याचं शेड्यूल असं आहे, दर 10 दिवसाला आपल्याला पेमेंट मिळतं. आपला घर खर्च हा बसून राहत नाही आणि सगळ्यात मेन म्हणजे काय आहे, आपल्याकडे गायी ह्या कॉन्स्टंट राहणार आहे. त्या गायी कुठेही जाणार नाही. त्या दरवर्षी डिलिव्हरी होणारच आहे. तसं हे गोट फार्मिंगमध्ये नाहीये. त्यांना आपण शेळ्यांचा बराच प्रॉब्लेम येतो. त्यांच्याकडे मरतूक पण खूप असते त्या पिल्लांमध्ये. त्याच्यात लॉस जरा आमच्या हिशोबाने तरी जास्त जातो. आता तुम्ही शिक्षकाची नोकरी करत होता. मला सांगा, की तिथून मिळणारा पगार आणि दूध व्यवसायातून मिळालेला पहिला पगार, काय फरक होता? फरक तर असाच होता, की सकाळी रोज इकडून 7 वाजता उठून शाळेत जाणं, टीचिंग करण्यासाठी संध्याकाळी 5 वाजता येणं. हा दिवसभरचा हेड्याक खूप असायचा. आता शारीरिकदृष्ट्या विचार केला तर घरी राहून पण आम्ही एवढ्या 30 गायी आज करतोय ना, त्या कामाची आणि ह्या कामाची आज पण बरोबरी नाही. आज पण आम्ही रिलॅक्सच करतो. म्हणजे ते 10-12 हजार कुठे आणि आज 2 ते 2.5 लाख रुपये कुठे. तरीही रिलॅक्स आहे आज आम्ही त्या कामापेक्षा. यामध्ये आपण बघतो, की दूध व्यवसायामध्ये दुधाच्या दराची कमी जास्त दर होत असतो. तर त्याला कसं सामोरं गेला तुम्ही? कमी जास्त दर होतो ना, याला आपल्यावरती जास्त बर्डन कशाचं येतं उत्पादकांवरती, की आपण जे त्यांना फीडिंग देतोय, आपण त्यांना जी कांडी देतोय, सरकी देतोय, हा खूप मोठा फॅक्टर आहे या व्यवसायामध्ये. याचं जर आपण कॉस्टिंग कमी केली, तर आपल्याला हा 100% धंदा हा परवडतो. मग ज्यावेळी दुधाची रेट कमी असते ना, मग ते आपण गावाकडील मका घेतो. त्याचा भरडा आपण चालू करतो किंवा आपल्या शेतातलीच मका असते, त्याचा भरडा आपण देतो, गव्हाचा भरडा देतो. मग त्याला जोडून आपण गोळी पेंड, सरकी ज्या गाईला थोडी प्रॉब्लेम वाटतोय तिला आपण सरकी पण देतो. आणि आता तर मागच्या 1-2 वर्षापासून नवीन फॅक्टर आलाय, प्रोटीन असतंय ते. कंपन्यांचं असतं कॅटल फीडला सप्लिमेंट म्हणून येतं. आणि ते योग्य लेव्हलमध्ये जर दिलं ना गाईंना, तर काहीही प्रॉब्लेम येत नाही. मगाशी आपण चाऱ्याबद्दल माहिती ऐकली. आता पशुखाद्य काय असतं दररोजचं? पशुखाद्य आपल्याकडं डेली बेसिसवरती आपल्याकडं गोळी पेंड असते. त्याला जोडून प्रोटीन पण असतं. त्याला जोडून भरडा पण असतो. ह्या तिन्ही गोष्टी आपण सोबत त्यांना आज पण देतो. एखादी गाई जरा थोडी वीक झालीये, डिलिव्हरी झालीये, तिला एक्स्ट्रा एक सरकी पण घालतो आपण 4-5 किलो जेणेकरून तिची तब्येत पण राहील व्यवस्थित आणि दुधाला पण व्यवस्थित राहील. मिनरल मिक्सचर वापरता? हो, मिनरल मिक्सचर म्हणून आम्ही फक्त सी-आर-एस वापरतो. दुसरे आम्ही वापरून बघितलेले आहेत. पण काही कंपन्या निव्वळच काही चुनखडी म्हणून देतात. ते शेतकऱ्यांच्या काही फायद्याचं होत नाही, दूध उत्पादकांच्या. कारण आपल्याला वाटतं आपण ते त्यांना देतोय, पण ते त्यांच्या शरीराला लागूच पडत नाही. निव्वळ चुनखडी टाईप असतं. मग आपण सी-आर-एस कंपनीचं त्यांना देतो.
जे लहान वासरं असतात त्यांचं संगोपन कशाप्रकारे केलं जातं? लहान वासरं आपल्याकडं दरवर्षी 7 ते 10 कारवडी आपल्याकडे तयार होतात. त्यांना पहिल्या जशी जन्मले, तशी त्यांना संगोपन म्हणजे काळजी करणं खूप महत्त्वाचं असतं. 15 दिवसाला किंवा नसेल जमत तर 1 महिन्याला पण त्यांचं आपण डिवॉर्मिंग करूनच घेतो आणि त्यांना फीडिंगमध्ये आपण मका भरडा आणि गहू भरडा, बाकीचं तर चारा गायींसोबतच देतो. जसं काय आपली एक गाईच आहे ती. कारवड म्हणजे आपल्याकडं 2 वर्षात तयार होती ती. 2 वर्ष समजा एखादी गाय खाटी राहिली एखादं वर्ष, त्या हिशोबाने जर आपण त्यांचं जर व्यवस्थित संगोपन केलं, तर 2 वर्षात ती गाय खाली व्हायला डिलिव्हरीला येते 100%. आपण बघतोय की आता पशुखाद्याचे रेट भरपूर वाढलेले आहेत. तर या वाढलेल्या रेटमध्ये किती लिटरची दूध देणारी गाय आपल्या गोठ्यामध्ये असली पाहिजे, तरच हा व्यवसाय परवडू शकतो? हां, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ज्या साध्या गाया आहेत, एच-एफच्या पण आपण म्हणतो, पण ज्यांचं संगोपन व्यवस्थित झालेलं नाही, अशा गाया 20 लिटरच्या पुढे दूध देत नाही. मग आपण घरगुती कालवडी तयार करून, व्यवस्थित नियोजन करून 20 ते 25 लिटर कमीत कमी 20 प्लसची गाय पाहिजे. आजच्या रेटमध्ये किंवा 22 प्लसची पाहिजेच. त्यावेळी परवडतो आपल्याला हा धंदा. आता मला सांगा की काही गाय असतात गोठ्यामध्ये, त्या चारा भरपूर खातात, पशुखाद्य पण चांगल्या प्रकारे खातात, पण त्यांचं दूध जास्त येत नाही. तर त्यामागचे कारणं काय असू शकतात? यामागचं सगळ्यात मोठं कारण काय माहिती का? जे एखाद शेतकरी असतो त्याच्याकडं 1च गाय आहे, 2च गाय आहे, 3च गाय आहे. तर मग तो काय करतो दिवसभर चारा टाकतो किंवा सकाळ संध्याकाळ जरी टाकला, तरी त्याला असं वाटतं की ह्या गायीने जास्त दूध दिलं पाहिजे. मग तो चाराची लेव्हलच वाढवतो, वाढवतच राहतो. पण ती गाय जास्त दुधाला वाढत नाही. ती लईत लई एखाद 2, 3-4 लिटरनी वाढते ती, पण चाऱ्याला खूप वाढून जाते. मग अशा वेळी ज्यावेळेस तो दुसऱ्याला विकतो किंवा तो स्वतः सांभाळतो, तर ती गाय चारा खूप खाते आणि दूध जेवढं आहे तेवढंच देते. मग आपण मेंटेन ठेवलं पाहिजे. ह्या चाऱ्यावरती इतकं दूध देते ना सफिशियंट. त्यापेक्षा अजून तुम्ही 10-5 किलो एक्स्ट्रा घाला. पण त्याच्याकडून मग जास्त अपेक्षा करायची नाही, की आपण 5 किलो वाढवा घालतोय ना, मग हिने दूध वाढवाच दिलं पाहिजे, असं काही नाही. गायीची तब्येत त्यांनी चांगली राहू शकते. ज्यावेळेस एखादा व्यवसाय करायला सुरुवात करतो मग किंवा दूध व्यवसाय तो करायचा ठरवतो आणि तो गाय घेण्याचं ठरवतो त्यामध्ये, तर ज्यावेळेस तो बाजारमध्ये जातो तर तिथे त्याची फसवणूक होताना पण आपण बघतो. तिथे व्यापारी असतात आणि फसवणूक पण होताना दिसते. तर त्या फसवणुकीला आपण कसा प्रकारे आळा घालून दूध व्यवसाय केला पाहिजे किंवा गाय निवडली पाहिजे? हं. ज्यांना आहे ना, सुरुवात करायची ह्या दूध धंद्यासाठी, तर जास्त करून तुम्ही प्रिफर करा, जी फर्स्ट टाईम डिलिव्हरीसाठी आहे. पहिलं जी कालवड आहे ना, तिला आपण प्रिफर केलं पाहिजे आणि त्या गायीची कोणीच गॅरंटी घेऊ शकत नाही. जो स्वतः मालक असतो ना, तो पण गॅरंटी देत नाही, की ही गाय पुढं कशी चालेल आणि हा पण नशिबाचाच खेळ आहे. कारण काही-काहींना गायी सुरुवातीला लकीली चांगल्या लागून जातात, काहींना नाही लागत आणि त्याला आळा घालणं म्हणजे काय, तर आपल्यासोबत एखादा डॉक्टर ठेवा, चांगल्या माहितीतला माणूस ठेवा, जेणेकरून तो तिची दात बघल, ती किती वर्षांची झाली किंवा जास्त दिवस झाल्यानंतर पण काही कालोडी डिलिव्हरी पहिल्यांदा घाबरत्या. मग ती गाय पुढं 100% प्रॉब्लेम देते. मग तिचं वय पण कमी राहिलं पाहिजे. जी पहिलं रू आपण घेतो, त्यावेळी तिचं वय पण कमी आणि गाभण पण व्यवस्थित पाहिजे ती. हं. दूध व्यवसायामध्ये आपल्याला 2 गोष्टीच्या महत्त्वाच्या असतात, म्हणजे चारा आणि पशुखाद्य. तर दोन्हीचं महत्त्व काय काय आहे आणि दोन्ही गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत? हा दूध धंदा जो आहे ना, तो पूर्ण चाऱ्यावरती आणि पशुखाद्यावरतीच आहे. तुम्ही जर साधारण बघा पशुखाद्य बंद केलं ना दूध उत्पादकांनी, तर ती 25 लिटरची गाय अक्षरशः 10 लिटर पण दूध देत नाही. पशुखाद्य आणि अ, खू आपण जो चारा देतो ना खुराक, हा खूप म्हणजे खूप इम्पोर्टंट आहे. ते एकमेकावरतीच अवलंबून आहे पूर्ण. आपण पशुखाद्यासोबत यावर्षी बघितलं की सुका चारा जो होता, त्याचे देखील रेट वाढलेले होते. मला सांगा की आता सुका चारा आणि हिरवा चारा हा कसा मेंटेन ठेवला पाहिजे आणि त्याचं नियोजन कसं केलं पाहिजे, या दर वाढलेल्या परिस्थितीत? हं, हं. तर म्हणजे आपण म्हणतो ना, घरची शेती असेल आणि त्याला जोडीला आपण दूधधंदा चालू केला, तर आपल्याला आयुष्यात काहीही प्रॉब्लेम येत नाही. पण सगळं जर विकत करून घ्यायचं म्हटलं ना, तर आपला प्रॉफिट हा निम्म्याला पण कमी होऊन जातो. मग घरची शेती असेल ना आपल्याकडं शेजारी-पाजारी गहू पण असत्या. आता तर त्या नवीन मशिनरी आल्या. गहू एका साईडला आणि त्याचा भुसा जो असतो, तो डायरेक्ट ट्रॉलीमध्ये. तर आपण आसपास खरेदी करा शेतकऱ्यांच्या, जे आपल्या ओळखीचे आहेत.
त्यावेळी रेट आपल्याला कमी पडतो आणि शेतकऱ्यांना त्या काड्यांशी आणि त्या जे गव्हाची जे टर्फल असते याच्याशी काही घेणं नसतं. त्यांना फक्त त्यांचा गहू मोकळा करून घेणं गरजेचं असतं. मग ते गहू मोकळा करून घेतात ज्यावेळी आपण मशीनची जर कॉस्टिंग केली ना, तर आपल्याला कुठलाच शेतकरी अडवत नाही. यावेळी आम्ही जवळ-जवळ 15-20 ट्रॉली गहू भुसा पॅक करून ठेवला आणि आजूबाजूलाच खरेदी केला. आसपासच करायचा जास्त करून कारण कॉस्टिंग आपली पण कमी होती आणि आपल्याला धंदा पण परवडतो. आता तुम्ही जसं की म्हटलं तुमचं 5 प्रकारे चाऱ्याचं नियोजन आहे. तर एखाद्याला क्षेत्र नसतं, तर त्याने विकतच्या चाऱ्यावर कसं नियोजन केलं पाहिजे मग? परवडतो का विकतच्या चाऱ्यावर? हो, विकत चारा घेऊनही परवडतो, पण त्यासाठी गाई ब्रीडिंगच्या पाहिजेत, एच-एफ पाहिजेत चांगल्या. 25 लिटर प्लस जर तो माणूस गाई सांभाळू शकत असेल आणि त्याला मग विकत चारा तुम्ही मुरघास घ्या. मग अशा वेळी अ, काही गोटे अक्षरशः असे आहेत, की ते 100% मुरघासावरती आहेत आणि विकतचा मुरघास त्याला जोडून गहू-भुसा करतात. आमच्या इकडे खूप सारे गोटे आहेत, ते फक्त 100% मुरघासावरती चालतात. पण त्यासाठी गाई चांगल्या जातवान पाहिजेत आणि ब्रीडिंगच्या पाहिजेत. खरेदी करतानाच अशा वेळी चांगली गाय बघून घ्यायची. 25 प्लसच गाय बघून घ्यायची. हं. आता एक संकल्पना आपण बघतोय, की गाई खरेदी करताना आता प्रत्येकाला वाटतं, की आपण डायरेक्ट 30 लिटर असेल किंवा 40 लिटर असेल, अशा लिटरची गाय विकत घ्यायची. तर ते किती योग्य आहे? सुरुवात करताना 30-40 लिटरच्या गाया खूप सारा प्रॉब्लेम देतात. 30 लिटरच्या गाईला खूप सारा मेंटेनन्स पण करावा लागतो. कारण तिच्याकडे जातीने लक्ष द्यावं लागतं. तिची तसं ज्या बाकीच्या असतात 20 ते 25 लिटरच्या गायी, त्यांना काही एवढा प्रॉब्लेम नसतो. त्या व्यवस्थित बसतात, मुक्त गोठ्यामध्ये बसू उठू शकतात. ते थोडंफार चिखल जरी असतो, पावसाळ्यामध्ये हा 100% होतोच. कुठं कोरडं राहत नाही एवढं. मग अशा वेळी त्या गायींना मस्टर्डीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्यांचा मस्टर्डीचा असतो. जास्त गायांचा दुधाचा असतो. हा आमचा अनुभव आहे. बाकी ज्याचा त्याचा प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असतो. मगाशी आपण दूध व्यवसायामध्ये गाई खरेदी करतानाचा थोडी संकल्पना बघत होतो. कशाप्रकारे फसवणूक होताना दिसते. अजून एक फसवणूक त्यामध्ये होताना दिसते, की ब्रीडच्या नावाखाली फसवणूक होते. ब्रीड म्हणून गायी जास्त किमतीने विकल्या जातात. तर गायी खरेदी करताना हे किती महत्त्वाचं आहे. म्हणजेच आपण ज्यावेळेस नवीन असतो व्यवसायात, आपल्याला माहीत नसतं, की ब्रीड म्हणजे काय किंवा बाकीच्या गोष्टी. तर त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे? त्याला एखादा जाणकार, अनुभवी माणूस ज्याला त्या गायींची माहिती आहे, त्याला ती काय होतं काहींना ब्रीडिंगची गाय बघितली, तरी पण लगेच समजते, की हां, ही ब्रीडिंगची आहे, ही ए-बी-एसची आहे, ही ज्युपिटरची आहे, की ही साधी एच-एफ आहे. हे त्या माणसाला ज्याला अनुभव आहे, त्याला बघून पण समजतं. आता आमच्यासारखे जे आम्ही तर नवीनच आहोत. 3-4 वर्ष, 5 वर्ष झालेत आम्हाला. ज्यांनी 10-10, 20-20 वर्ष गोठे सांभाळलेत, अशा लोकांकडे खूप सारं नॉलेज असतं, खूप सगळा अनुभव असतो. त्यांच्या गोठ्यावरती ज्या चांगल्या ब्रीडिंगच्या कालवडी आहेत पहिलरू, त्या 1,50,000च्या खाली व्यवस्थित येतच नाही. पहिल्या म्हणजे आपल्या ज्या एच-एफ आहेत, त्या जर आपण चांगल्या सांभाळलेल्या असल्या, चांगल्या तयार केलेल्या असल्या, तरी त्या 1,25,000च्या घरात जातात. मग ब्रीडिंगचे तर 1,500च्या खाली येऊच शकत नाही. मग आपण गाय घेताना हाच विचार केला पाहिजे, की एखादा जाणकार, अनुभवी सोबत ठेवणे किंवा त्याच्या सल्ल्याने घेणे. सुरुवातीला तुम्ही अभ्यास कसा केला दूध व्यवसायाबद्दल? ज्यावेळेस तुम्ही उतरलेला, 2 गायी होत्या. कोणता अभ्यास झाला होता तुमचा? आम्ही सुरुवातीला काहीच अभ्यास केला नव्हता. काय यात अभ्यास करण्यासारखं काहीच नाही. सगळं प्रॅक्टिकल आहे. आपण म्हणजे सुरुवातीला आपण काय म्हणतो, की हां, 10 गायी आहे ना, मग यांचं 200 लिटर दूध जात असणार. 20 लिटर एका गाईचं लोक 100% पकडतात. मग 200 लिटर आपलं वर्षभर जाणार का 10 गायींमध्ये? तर नाही जात. एक गाय 20 लिटर लईत लई 3 ते 4 महिने तेवढं दूध देते. त्यानंतर ती रिवर्स होती. ती 10 ते 15 लिटरवरती येते. अशा वेळी त्याचा ताळमेळ बसत नाही. हे कॅल्क्युलेटरवरती खेळायचं गणित नाही. हे पूर्ण अनुभवातून केलेलं आहे. जर आपल्याकडे 5 गायी आता विल्या आहेत, 5 गायी आपण आटवल्या आहेत ना, तर ह्या ज्या विलेल्या आहेत, जेव्हा ह्या कमी पडतील, आटवायची वेळ येईल, तेव्हा तो पुढचा 5चा लॉट हा आपल्याकडे तयार राहायला पाहिजे. 10 गायी जर असाल, तर 100 लिटर तुम्ही मेंटेन करू शकता. 100 ते 150 लिटर वर्षभर घालणं गरजेचं आहे. मग 200 लिटर 2 महिने घातलं, नंतर खाटच ठेवलं, हे काही उपयोगाचं नाही आहे. कोणता पण व्यवसायात उतरल्यानंतर किंवा दूध व्यवसायात उतरल्यानंतर एक महत्त्वाचा प्रश्न असतो ती म्हणजे गुंतवणूक. तर दूध व्यवसायामध्ये गुंतवणूक करताना किती केली पाहिजे आणि कोणत्या गोष्टीवर कशी गुंतवणूक केली पाहिजे? सुरुवात करताना आहे ना, अगदीच खूप मोठं शेड, व्यवस्थित सगळं जिकडं-तिकडं एकदम चकाचक, एकदम नियोजन. यात जर आपण पैसे खर्च केले ना, तर मग आपला गाईंचा मेंटेनन्स तेवढा
राहत नाही. आपण तेवढ्या कॅपॅसिटीने गाई खरेदी करू शकत नाही. मग सुरुवात करताना 2 असतील, अजून 2 घ्या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये. यांचा पगार व्यवस्थित झाला, ते पैसे साठवा. पुढच्या 2-3 घ्या. सुरुवातीला साधं शेड करा. शेण भरण्याची कॅपॅसिटी ठेवा. त्यांना पाणी पाजून उभं राहण्याची पण कॅपॅसिटी ठेवा सुरुवातीला. खस्ता खाल्ल्याशिवाय कोणताच धंदा हा पूर्ण डामडौलारा त्याचा उभा राहत नाही. मग जसं-जसं तुम्हाला प्रॉफिट होईल, जसं-जसं इन्कम होईल, तसं-तसं तुम्ही मजल्यावरती मजले चढू शकता ना 100%. तुमचे जे व्हिडिओ मला दिसतात म्हणजे Instagramवरती दिसतात, तर त्याच्यामध्ये तुम्ही बऱ्याच गोष्टी दाखवत असता आणि त्यामध्ये एक गोष्ट दाखवत असता, जे तुमचं घर असेल, गोठा असेल, तुमचा ट्रॅक्टर असेल. तर हे कसं झालं तुमचं संपूर्ण आणि कसं नियोजन झालं सगळं याचं? ज्यावेळी आम्ही जॉब करत होतो ना अक्षरशः, त्यावेळी आमच्या इथं जवळ एक कारखाना आहे. त्यावेळी एक ट्रक होती आमच्याकडं. ऊसावरती ती जायची. तिला एक ड्रायव्हर असायचा. तिचं सेपरेटच तिचा खर्च आमच्यापर्यंत प्रॉफिट येत पण नसायचा. पण मग आम्ही काय केलं, असं ज्यावेळी आपल्याला वाटतं ना, की हे परवडत नाहीये, आपण दुसरं करून बघू. मग आम्ही थोडं कष्ट करण्याची जास्त तयारी दाखवली. 2 गायी होत्या, त्याचं वाढवल्या. शेतात पण ऊस सोडून त्यावेळी काही नव्हते. आम्ही हळू मग बागायती उभी केली. डाळिंब केला, द्राक्ष केली. मग ते ट्रॅक्टर, ते ब्लोअर, ते सगळं वस्तू करणं गरजेचं वाटलं. जसं-जसं इन्कम येईल तसं-तसं आम्ही टप्प्याटप्प्याने ते करत गेलो. आता साधारण मागच्या वर्षीच आमचं घरदार व्यवस्थित झालेलं आहे. सुरुवातीला आम्ही पण साधारणच होतो. आम्ही पण गायांच्या आणि शेतीच्या जीवावरतीच सगळं उभं केलंय आत्तापर्यंत. तुमचं मला सांगा, की दूध व्यवसायातून दूध किती जातं दिवसाला आत्ता? आपल्याकडं आज आहे ना 200 लिटर 100% जातंय आणि अजून पुढच्या महिन्यामध्ये आपल्याकडे 3 ते 4 गायी डिलिव्हरीसाठी आहेत. तर 300चं टार्गेट ठेवून आहोत आम्ही. पण बघू काय होतंय ते. यातल्या एखाद 2 कमी म्हणजे आठवा होण्याची वेळ येते. मग ते पुढचं ज्या सुरुवातीच्या असतात त्या आठवावं लागत्या. मग पुढच्या डिलिव्हरी होत्या. ते लेव्हल मेंटेन करावं लागते सगळी. 200 लिटर किती गायींमध्ये जातं? 200 लिटर हे आपलं आता 16 गायी आहेत ना, त्यांच्यामध्ये जातं. बाकीच्या लहान-मोठे धरून 30 आहेत आपल्याकडे जनावरे. काही पहिलरू आहेत, काही गाभण आहे आणि काही छोट्या वासरं पण आहेत त्याच्यामध्ये. आणि फॅट एस-एन-एफ दर हा किती असतो? फॅट एस-एन-एफ आपल्याकडे आहे ना 3-5 ही 100% नाही लागत. कधी-कधी कमी पण होते. काय होतं जास्त ऊन नसल्यावरती गाया जास्त पाणी पित्या आणि नेपियर पण असतं आपल्याकडे जास्त नसतं 20% ते 25% आपण देतो नेपियर पण. त्याने फॅटला जरा मार खातं ते आणि एस-एन-एफ पण आहे आपल्याकडे 8-5 प्लस जातो एस-एन-एफ. एक महत्त्वाचा आपण बघतोय आता दूध व्यवसायामध्ये सतत एक प्रश्न दिसतोय, की दूध व्यवसायात परवडत नाही म्हणून गोठे बंद होताना आपण बघतो. तर कोणती कारणं असतात ती आणि काय चुका होत असतील त्यांच्या? आता जसा माझा अनुभव आहे, जसं आम्ही गायी केल्या 3 ते 4 वर्ष, यातला एक पण दिवस असा नाही की आम्ही गोठ्यावरती नाही, आमचं लक्ष नाही. ही गाय बघितलं तरी आम्हाला समजतं की हिचा काय प्रॉब्लेम झालाय, ही कशाने आजारी पडली. तर गोठे बंद करण्यासाठी हेच कारण खूप महत्वाचं आहे, की लक्ष नसणं, त्यांना जाऊन फक्त चारा त्यांच्या पुढे टाकणे, टायमिंग जाऊन दूध काढणे, रात्री 8-8, 10-10, 12-12, 2-2 गायींसाठी पण. म्हणजे ते दिवसभर बाकीची कामं करतात, रात्री खूप उशिरा करतात, गायींकडे पूर्ण व्यवस्थित लक्ष देत नाहीत. यानी ते गोठे बंद पडण्यासाठी खूप मोठा फॅक्टर आहे हा. आत्ता आपल्या गोठ्यामध्ये गायी सगळ्या एकत्रच असतात का गाभण गायींना वेगळी सोय केलेली आहे, वासरांना वेगळी सोय केलेली आहे असं काय आहे? गायी 8व्या-9व्या महिन्यापर्यंत कास सुटेपर्यंत गायी सगळ्या एकत्रच असतात. ज्यावेळी त्या गायीला कास सुटायला सुरुवात होती, त्यावेळी आपण तिला सेपरेट नियोजन केलेलं आहे. आपल्याकडे 3-4 कप्पे आहेत, मग वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये आपण त्यांना शिफ्ट करतो. काही ठिकाणी एकत्र सगळं नियोजन असतं, ते योग्य आहे का? एकत्र नियोजन 9व्या महिन्यापर्यंत पण चालतं. गाईची कास जर सुटायला लागली, तर मग तिला तुम्ही सेपरेट घेऊन बांधून टाका. काय होतं एका 2 गायी गोठ्यामध्ये हीटवरती आलेल्या असत्या. त्या उड्या मारत्या, त्या बाकीच्या गायींना रिलॅक्स करून देत नाही, झोपू नाही देत नाही, बसू नाही देत नाही. मग ते गाभण गाईचा प्रॉब्लेम होतो. तिला ते कासेमुळे उठता येत नाही, बसता येत नाही. पिल्लू पोटामध्ये असतं. त्यामुळे ते त्यांना जीवाच्या वर लोड होतं. त्यापेक्षा आपण सेपरेट घ्या. अवश्य असेल तर गोठ्यातून पण बाहेर घ्या. पण बाजूला व्यवस्थित तिला सेफ जागा देणं गरजेचं आहे. जर तुम्ही फक्त शिक्षिकेची नोकरी करत बसला असता, तर आत्ता कुठपर्यंत पोहोचला असता? आणि दूध व्यवसायातून आता तुम्ही कुठपर्यंत पोहोचला आणि पुढे काय स्वप्न आहे? अ, गेल्या 4 ते 5 वर्षापासून आम्ही हा धंदा करतोय. 4 ते 5 वर्षामध्ये आम्ही 2 ट्रॅक्टर, 2-3 गाड्या, 4 व्हीलर, बंगला आणि छोटे-मोठे किरकोळ डेली बेसिसवरचे खूप सारे खर्च. मुलगा आहे माझा इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो. 15,000 आणि याचा मेळ
कधीच बसू शकत नाही. आज जर आम्ही तो जॉब करत असतो तर 100% सटकून गेलं असतं. काही उपयोगच राहिला नसता. आज आम्ही रिलॅक्स आहोत. म्हणजे बाकीचं शिक्षिका करा किंवा अजून टीचिंग करा, करणं गरजेचं आहे. पण कोणाला ज्याला बॅकग्राऊंड नाहीये, ज्याला शेती नाहीये, कॅपॅसिटी पण नाही, अशा वेळी करायला काही प्रॉब्लेम नाही. पण आपल्याकडं जे मराठा वर्गाची आणि अजून बाकीच्यांची हीच परिस्थिती आहे, की मुलं घरी शेती आहेत, पण बाहेर 15,000-20,000 साठी जॉब करतात. मग हिचंच व्यवस्थित योग्य नियोजन करून आपण जर काम केलं, तर आपण इथं पण सक्सेस होतो. आता तुम्ही म्हटला की घर आहे, घर बांधलं, गाडी घेतली. अजून काय स्वप्न राहिले तुमचं? स्वप्न तर आता खूप सारे नाही राहिले. बऱ्यापैकी आम्ही सेटल झालोय. 8 ते 10 वर्ष झाल्या 10 वर्ष झाले आमच्या लग्नाला. आम्ही बऱ्यापैकी सेटल झालो आहोत आता. आता फक्त एकच स्वप्न आहे, की व्यवस्थित गाईंचा एकदम हायटेक पद्धतीने गोठा तयार करणं, थोडा अजून तंत्रज्ञानाच्या बेसिसवरती करणं. भले 150 होऊ नाहीतर 200 होऊ, पण लईत लई 4 ते 5 माणसांच्या जीवावरती तेवढा गोठा चालवता येणं, एवढ्या हायटेक लेव्हलपर्यंत करण्याचं स्वप्न राहिलंय, तेवढं करू आम्ही दमोदमाने. महिन्याला उत्पन्न किती निघतं आणि खर्च वजा करता नफा किती राहतो तुमचा तरी? महिन्याला उत्पन्न आपल्याकडं आता 200 लिटर दूध जातंय म्हटल्यावरती 2 2 लाख रुपये आपल्याकडं आरामशीर येतात महिन्याकाठी. त्यातले 50,000 आपण खाद्यावरती खर्च करतो. बाकी आपल्याकडं विकत चारा नाही. मेडिकलला इथले 20,000 ते 25,000चं म्हणजे आपण मिनरल मिक्सचर आणि ते देतो ते धरून आपल्याकडं 20,000 25,000 पर्यंत मेडिकल जातं. या व्यतिरिक्त आपल्याकडं खर्चच करत नाही आपण. सगळा चारा आपण आपल्या शेतीतला असतो. असे कष्ट करताना, दूध व्यवसायात कष्ट करताना असं कधी वाटलं का, की नको दूध व्यवसाय आपल्याला भरपूर कष्ट करावे लागतात. आपण बंद करूया, परत नोकरीकडे जाऊया. असं कधी प्रसंग आलेला का? नाही, नाही. असा आजपर्यंत एकही प्रसंग आलेला नाही. मी तेच सांगते, ज्यावेळी मी 10,000-15,000 ची जॉब केला, तो दिवसभर मी पूर्ण डोकं जाम होऊन जायचं. त्यापेक्षा आज आम्ही 30 गाईंचं करतो, सकाळ-संध्याकाळ करतो, रिलॅक्स फील करतो. एक वेळ पैशाचा विषय सोडून द्या, पण शारीरिकदृष्ट्या पण आम्ही खूप सगळं रिलॅक्स आहोत. म्हणजे घरी राहून पण सगळं व्यवस्थित करतो. त्यामुळं आजपर्यंतही असं वाटलं नाही, की आपण बस झालं आता हे आपलं-आपलं रोज डबा भरला का जाऊ, असं कधीच नाही वाटलं. आता जे तरुण या व्यवसायात उतरतात, त्यांना तुमचा काय सल्ला असेल? त्यांच्यासाठी सल्ला हाच आहे, की हुडीमध्ये Instagramवरती रील्स बघतोय आपण. खूप सगळे लोकं याव-त्याव सांगताय, असं उत्पन्न, तसं उत्पन्न. त्याच्या आहारी जाऊ नका, त्याच्याकडे फोकस करू नका. तुम्ही आजूबाजूला एकदा जाऊन चेक करा. आपल्या तिथं काय परिस्थिती आहे, की तो माणूस गाई सांभाळतोय, कोणत्या लेव्हलला सांभाळतोय, तिथं जाऊन बारकावे करा. भलेही तो सगळं तुम्हाला डिटेलिंग सांगणार नाहीये. तो तुम्हाला फक्त जमेच्या बाजू, उजव्या बाजू काय आहे तेवढंच सांगेल. पण ज्या पडत्या बाजू आहेत किती खस्ता खावा लागतंय हे पण बघा तुम्ही आणि यात घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. सगळ्यात महत्त्वाची याच्यात कष्ट आहे. याला डोकं लावायची जास्त गरज नाहीये. याला कष्ट देणं खूप गरजेचं आहे. चारा मग तुमच्याकडं पावसाळा असो नाहीतर ऊन असो, तुम्हाला ते घास कापणी तुम्ही जर घास टाकलेला असेल तर तुम्हाला ते उन्हातान्हात घास कापावाच हा लागतो. तुम्ही ज्या प्रकारे सांगत होता, की Instagramच्या रील्स बघून दूध व्यवसायात उतरतात. पण भरपूर कष्ट असतात आपल्याला दूध व्यवसायात, हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. मला सांगा, की आता तुमच्या रील्स बघून जे दूध व्यवसायात उतरतात, त्यांना तुम्ही काय सांगाल? रील्स बघून दूध व्यवसायात उतरणं किती योग्य आहे? आणि जे रील्स बघणारे असतात, बहुतेक ते नोकरी पण करणारे असतात आणि ते नोकरी सोडून दूध व्यवसाय करायचा त्यांचा विचार डोक्यात असतो. तर त्यांनी नोकरी सोडून दूध व्यवसायात यावं का? किंवा महिला असतील तुमच्यासोबत, महिला ज्या दूध व्यवसायाचे व्हिडिओ तुमचे बघतात, त्यांनी दूध व्यवसायात येताना कशाप्रकारे आलं पाहिजे? मला पर्सनली खूप सगळ्या कमेंट येतात, खूप सगळे डी-एम येतात, "ताई आम्हाला गोठा चालू करायचा आहे. आम्हाला मार्गदर्शन द्या, आम्हाला प्रशिक्षण द्या." आम्ही आजपर्यंत याची तयारी केलेली नाही, की प्रशिक्षण कसं देता, मार्गदर्शन कसं करता. कारण त्याची आम्हाला पर्सनली काही गरजच पडली नाही. आम्हाला जसा अनुभव आला, आम्ही त्या टप्प्या शिकत गेलो आणि 2चा 30 पर्यंतचा प्रवास आम्ही हा अनुभवाच्याच जोरावरती केलाय. कारण सुरुवातीला आम्ही खूप सगळ्या खस्ता खाल्ल्या, भांडवल उभं इकडून-तिकडून केलं. त्यात सुरुवातीला आमच्या 2 गायी डिलिव्हरीच्या वेळी मेल्या. एक डिलिव्हरी झाल्यावरती आणि एक डिलिव्हरीच्या अशा ह्याच्यात. मग पडत्या काळात आपण अनुभव पण त्यातून खूप सगळं घेतलं, पण सोडून दिलं नाही. तर जे रील्स बघताय आणि सुरुवात करू इच्छिताय ना,
त्यांना सांगणं आहे माझं, जर तुम्हाला बॅकग्राऊंडला शेती असेल, घरी जर तुम्हाला शेती असेल, तर तुम्ही 100% उतरा. मग तुम्ही 20 लिटरची गाय पण घेऊन उतरू शकता, 15 लिटरची पण गाय घेऊन उतरू शकता. कारण तुमचं चाऱ्याचं नियोजन तुम्ही घरी करतो. ते आपली जमेची बाजू आहे. समजा आपण घास केलाय तो येणार आहे. आपण नेपियर लावलाय ते पण येणार आहे. मका केली आहे ती पण येणार आहे. चारा हा आपला प्लस पॉइंट आहे. आणि मग अशा वेळी एखाद्या गाईने आपल्याला दगा दिला, तर आपण ते कव्हर करून घेऊ शकतो. पण ज्यांना शेतीची जमेची बाजू नाही, शेती नाही, तर त्यांनी उतरताना पूर्ण क्षमतेने त्यात उतरलं पाहिजे. मग तो जोडधंदा नाही राहू शकत. ती त्यांची फर्स्ट प्रायोरिटीज. त्यांनी 25 लिटर गाई खरेदी करणे, विकतचा चारा करणे आणि 100% जसं तुम्ही जॉबला बाहेर जाता, बॉस सगळं ऐकून त्याला जसं क्लिअर पाहिजे तसं करून घेतात, तसं आपण इथं आपल्या मेंदूला सूचना द्यायची. हे तुला करायचंय म्हणजे ते करायचंच आहे. मग तिथं चान्स नाही हालायला. त्यांनी मग अशा पद्धतीनेच उतरलं पाहिजे. एखादी महिला तुमच्याकडे बघून या व्यवसायात उतरत असेल तर त्यांना तुमचा कशा प्रकारे सल्ला असतो? तर महिलांना पण हा धंदा हा पूर्ण महिलांच्याच याच्यावरती बेसिस आहे. एकटा माणूस काहीही करू शकत नाही. म्हणजे माझा अनुभव आहे, की माणसं पूर्ण बघता शारीरिक कामं खूप सगळे असतात. ते खूप मोठे कष्ट असतात त्यांची. पण त्या गाईचं पूर्ण दिवसभर ते एका ठिकाणी तर नाही बसून राहू शकत. म्हणजे आपल्या शेतकरी वर्गातल्या महिला या दिवसभर घरीच असतात. शेती करून एखाद 2 घरके घरी त्यांची होतच राहत्या. मग त्यांचंच पूर्ण लक्ष असलं पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे, महिलांनीच यात पुढाकार घेतला पाहिजे. कारण गायांच्या तारखा, कोणत्या गाईला कितवा महिना चालू आहे, हे पिल्लू किती महिन्याचं झालंय, हिला कधी डिवॉर्मिंग करायचंय. आमचं कॅल्क्युलेशन तर इथपर्यंत असतं, की ही हिटवरती कधी येईल. आता येऊन गेली, तर मग पुढचं हिट कधी येईल, हिला कोणतं औषध देणं, कोणतं इंजेक्शन देणं, हे महिला पूर्ण म्हणजे व्यवस्थित करू शकतात. पुरुषही करतात, पण बऱ्यापैकी माझा हे अनुभव असा आहे, की एकटा पुरुष असेल आणि त्याला घरातून जर सपोर्ट नसेल, तर तिथं म्हणजे एवढं सक्सेस रेट कमी होऊन जातं. महिलांनी करणं खूप गरजेचं आहे. शेवटी तुम्हाला काय वाटते, आपण दूध व्यवसायात उतरलेला आपला निर्णय हा योग्य ठरला? 100% योग्य आहे. आम्ही घरी राहून आमची शेती पण हँडल केली आहे. आमची जी उन्हाळ्यात वावर खाटं राहत होतं आणि आम्ही त्यावरती काहीच करत नव्हतो. अशा वेळी आम्ही पूर्ण बागायती उभं केलंय. त्याला जोडधंदा म्हणून आजही आम्ही दूध धंद्याला जोडधंदाच समजतो. जोडधंदा म्हणून आम्ही दूध धंदा पण उ उ उभा केलाय आणि बऱ्यापैकी सक्सेस पण झालोय. ताई, तुम्ही एवढी सगळी माहिती दिली, तुमचा दूध व्यवसायातील अनुभव सांगितला. महिलांनी दूध व्यवसायात कशा प्रकारे आले पाहिजे, कोणते कष्ट असतात, याबद्दल जी माहिती दिली, नक्कीच हा प्रेरणादायी भरपूर व्हिडिओ झालेला आहे. तुम्ही तुमचं पुढचं जे प्लॅनिंग असणार आहे त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, आणि वेळात वेळ काढून एवढी सगळी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.